मोतीबिंदू संबंधी माहिती जाणून घ्या. आपले डोळे रेटिनावर प्रकाश किंवा छायाचित्र वळवून फोकस करण्यासाठी मदत करणाऱ्या नितळ नैसर्गिक भिंगांनी बनलेले असतात. केवळ नितळ भिंगच रेटिनावर स्पष्ट छायाचित्र प्रक्षेपित करू शकते. भिंग धूसर होणे हे मोतीबिंदू तयार होणे दर्शविते. जर भिंग मोतीबिंदूमुळे धूसर झाले तर बाधित माणसाला धूसर दिसते. मोतीबिंदू हे वयवर्षे 40 ते 50 मधील व्यक्तींचे दृष्टी जाण्याचे एक सर्वात सामान्य कारण आहे. वाढते वय हे मोतीबिंदू तयार होण्याचे प्रमुख कारण आहे. मोतीबिंदू होण्याची कारणे: धूम्रपान, मद्यपान, अतिनील सूर्यप्रकाशामध्ये जास्त वेळ राहणे आणि मधुमेह डायबिटीज हे मोतीबिंदूच्या विकासाला हातभार लावतात. मोतीबिंदू ग्लुकोमा, स्टिरॉइडचा दीर्घकाळ वापर किंवा दुखापती नंतर आणि काही वेळा थोडा कालावधी गेल्यानंतर विकसित होऊ शकतो. मोतीबिंदूची लक्षणे: जर भिंग मोतीबिंदूमुळे धूसर झाले तर बाधित व्यक्तीला अस्पष्ट दिसते. मोतीबिंदूमुळे होणारे इतर दृष्टीविषयक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत: दुहेरी दृष्टी, डोळे दिपणे आणि रंग न समजणे. मोतीबिंदूचे उपचार: मोतीबिंदू काढून टाकणे हा एक सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक शस्त्रक्रियेचा प्रकार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान प्रथम तुमच्या डोळ्यातील धूसर भिंग लहान तुकड्यांमध्ये विभागले जाते. आणि शोषून घेऊन हळूवारपणे डोळ्यातून काढून टाकले जाते. एकदा धूसर भिंगाचे सर्व तुकडे तुमच्या डोळ्यातून काढून टाकले की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणारे आपल्या नैसर्गिक भिंगाच्या ठिकाणी नवीन कृत्रिम इंट्राओक्युलर भिंग सुरक्षितपणे बसवतात. अशा प्रकारे तुमच्या डोळ्यामधील धूसर भिंग काढले जाते आणि त्या जागी स्पष्ट दृष्टीसाठी नवीन भिंग बसवले जाते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर लोकांना चांगली दृष्टी मिळते. तुमचे डॉक्टर तुमची प्रगती तपासण्यासाठी तपासणीच्या वेळा ठरवून देतील. मोतीबिंदू विषयी 6 मिथक आणि तथ्य. डोळ्याच्या ड्रॉप्समुळे मोतीबिंदूपासून संरक्षण होते किंवा तो विरघळतो नाही. अमेरिकेमधील अन्न आणि औषध प्रशासनाने कोणतेही ड्रॉप्स मोतीबिंदूपासून वाचवण्यासाठी किंवा त्याला उशीर करण्यासाठी स्वीकृत केलेले नाहीत. वाचन किंवा शिवणकाम असे डोळ्यांच्या जवळचे काम केल्याने मोतीबिंदू जास्त वाढतो नाही. मोतीबिंदू लोक त्यांचे डोळे कशा प्रकारे वापरतात त्यामुळे होत नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रिया धोकादायक आहे आणि परत बरे होण्यास काही महिने लागतात नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही एक सुरक्षित आणि सर्वात जास्त प्राधान्य दिली जाणारी शस्त्रक्रिया आहे. मोतीबिंदू परत होऊ शकतो नाही. भिंग वयोमानानुसार नैसर्गिकरित्या धूसर बनते. ही प्रक्रिया टाळता येत नाही. मोतीबिंदू परत उद्भवू शकतो नाही. परत मोतीबिंदू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर दृष्टी अधू किंवा अस्पष्ट होऊ शकते. कृत्रिम भिंगामुळे मिळणारी दृष्टी ही मूळ नैसर्गिक भिंगा इतकीच चांगली असते आणि भविष्यात दृष्टी संबंधित समस्या येत नाहीत. आपल्याला खालीलपैकी काही समस्या असल्या त्वरित आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांमध्ये वेदना, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे किंवा दृष्टी जाणे. मोतीबिंदू विषयी अधिक माहितीसाठी तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना संपर्क करा.
ग्लुकोमा विषयी जाणून घ्या. डोळ्यांमधील वाढलेला दबाव हा ग्लुकोमाचा सर्वात मोठा धोका आणि कारण आहे. 40 वर्षांवरील व्यक्तींमध्ये एक किंवा दोन्ही डोळ्यामधील वाढलेला दाब टिपिकली डोळ्याच्या ऑप्टिक नर्वला नुकसान करतो आणि परिणामतः ग्लुकोमामुळे दृष्टी जाते आणि अंधत्व येते. ग्लुकोमॅटस हानीमुळे होणारे दृष्टीमधील बदल साधारणपणे संथ आणि क्रमिक असतात. त्यामुळे हे बदल त्यांच्या सुरुवातीच्या काळात ओळखणे कठीण बनवते. ग्लुकोमाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये कालांतराने टनल व्हिजन विकसित होते. डोळ्याच्या पुढील जागा ही अँटीरियर चेंबर म्हणून ओळखली जाते. अँटीरियर चेंबरमधून ॲक्वियस ह्युमर नावाचा एक नितळ द्रव सतत आत बाहेर स्त्रवत असतो आणि जवळील टिश्यूंना पोषण देतो. साधारणपणे ह्या द्रवामुळे अँटीरियर चेंबरला कॉर्निया आणि इरिस जेथे एकत्र येतात तेथे एका ओपन अँगल ठेवतो. जरी तेथे स्पॉन्जी मेशवर्क असले तरी एक निरोगी डोळा साधारणपणे द्रव निर्मितीला आणि त्या मेशवर्क मधून बाहेर जाणाऱ्या द्रवाच्या प्रमाणाला डोळ्यामध्ये नॉर्मल प्रेशर मेंटेन करण्यासाठी बॅलन्स करतो. असे असले तरी ओपन अँगल ग्लुकोमामध्ये जे ग्लुकोमाचे सर्वात कॉमन रूप आहे, जरी ड्रेनेज अँगल ओपन असला, द्रव हळुवारपणे मेशवर्क ड्रेन मधून पुढे जाते आणि डोळ्यामध्ये द्रव साठल्यानंतर डोळ्यामधील प्रेशर अशा स्तरापर्यंत वाढते की त्यामुळे ऑप्टिक नर्वला नुकसान करेल आणि परिणामतः दृष्टी जाईल. याच्या उलट अँगल क्लोजर ग्लुकोमा हा ड्रेनेज कॅनल पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे होतो. त्याचा परिणाम म्हणून डोळ्यातील प्रेशर अचानक वाढते आणि ते तत्काळ मेडिकल अटेन्शनची गरज निर्माण करते. उपचारांशिवाय ग्लुकोमा असलेली माणसे हळुवारपणे त्यांची पेरिफेरल बाजूची व्हिजन हरवतात. ग्लुकोमा डिटेक्शन निदान एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलेटेड डोळ्याचे परीक्षण खालील अंतर्भूत करते. टोनोमेट्री डोळ्यामधील द्रवाचे प्रेशर मोजते. हे ऑप्टिक नर्व हेड आणि रेटिनल नर्व फायबर लेयर चे एक परीक्षण आहे. पेरिमेट्री व्हिज्युअल मॅप आणि तुमच्या दृष्टीचे क्वांटिफाईड इव्होल्युशन देऊ करते. गोनियोस्कोपी कॉर्निया आणि इरिस यांच्यामधील अनाटॉमिकल अँगल अक्सेस करते. पॅचिमेट्री हे कॉर्नियाच्या थिकनेसचे मापन आहे. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी OCT ही डोळ्याच्या तपशीलवार स्कॅनिंगची सिस्टीम आहे. तुम्हाला धोका आहे का? धोक्याचे घटक अंतर्भूत करतात वय 40 पेक्षा जास्त असणे, कुटुंबामध्ये आधी कोणाला झालेला असणे, डोळ्याच्या दुखापतीचा इतिहास किंवा ऑपरेशन झाल्यानंतरची गुंतागुंत, नियर साइटेडनेस किंवा मायोपिया, स्टिरॉइडचा दीर्घकाळासाठी वापर, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब, डायबेटीस, हायपोथायरॉइडिझम. ग्लुकोमा ट्रीटमेंट हे औषधे, लेसर टर्बेक्युलोप्लास्टी, पारंपरिक सर्जरी किंवा दोन्हीचे मिश्रण किंवा यापैकी एक अंतर्भूत करते. ग्लुकोमाच्या सुरुवातीच्या उपचारांमध्ये डोळ्यातील ड्रॉप्सच्या रूपातील उपचार साधारणपणे केले जातात. ग्लुकोमा औषधोपचार हे रोज सांगितल्याप्रमाणे वापरले तरच इफेक्टिव्ह असतात. लेसर टर्बेक्युलोप्लास्टी लाईटचा उच्च इंटेन्सिटीचा झोत लेझर अनेक सम अंतरावरील बर्न करण्यासाठी वापरला जातो, जो मेशवर्क मधील ड्रेनेज होल्स मोठे करून डोळ्यामधून द्रव बाहेर काढण्यास मदत करतो. ग्लुकोमामुळे झालेले दृष्टीचे नुकसान परत भरून येत नाही. ग्लुकोमाचे सुरुवातीलाच निदान, नियमित डोळे तपासणी आणि उपचार ग्लुकोमामुळे येणारे अंधत्व वाचवू शकतात. तुमच्या डॉक्टरांना आजच कन्सल्ट करा. डोळ्याचे ड्रॉप इन्स्टिल करण्यासाठी गाईडलाईन्स. डोळ्याचे ड्रॉप इन्स्टिल करण्याआधीची तयारी. तुमच्या डोळ्यांना स्पर्श करणारे हात डोळ्याचे ड्रॉप टाकण्याआधी स्वच्छ धुवा. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर त्या काढा. जर तुमच्या ऑप्थिमॉलॉजिस्टने ठेवायला सांगितल्या नसतील तर तुमचे ड्रॉप वापरण्याआधी जोरात हलवा. तुमच्या डोळ्यांच्या ड्रॉपची कॅप काढा. ड्रॉपर टिपला हात लावू नका. डोळ्यांचे ड्रॉप इन्स्टिल कसे करावे? तुमचे डोके मागे तिरपे करा. तुमची खालची पापणी खाली खेचून छोटी जागा तयार करा.
बॉटल डोळ्यांना न स्पर्श करता त्या जागेमध्ये ड्रॉप टाका. ड्रॉप टाकल्यानंतर तुमचे डोळे बंद करा आणि उघडझाप करू नका. तुमच्या टिअर डक्टवर जेथे पापणी नाकाला मिळते तेथे हळुवारपणे दाब द्या. टिश्यूच्या साहाय्याने डोळा बंद असताना बाहेर आलेले थेंब पुसा. गरज असेल तर हीच प्रक्रिया दुसऱ्या डोळ्यासाठी करा. औषधाचा वापर झाल्यानंतर तुमचे हात धुवा.